होळीचा सण म्हणजे नकारात्मकतेचे दहन आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करण्याचा दिवस. या दिवशी केलेले काही छोटे उपाय विशेष फलदायी मानले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे पिवळ्या मोहरीचा. पिवळी मोहरी ही शुद्धीकरण आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे प्रतीक मानली जाते. अनेक परंपरांमध्ये मोहरीचा उपयोग दृष्ट, बाधा आणि अडथळे दूर करण्यासाठी केला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या दिवशी पिवळ्या मोहरीचे काही गुप्त आणि सोपे उपाय. पहिला उपाय असा आहे की होलिका दहनाच्या वेळी थोडीशी पिवळी मोहरी हातात घेऊन आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रार्थना करावी आणि ती अग्नीमध्ये अर्पण करावी. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वातावरण शुद्ध होते. दुसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोटा दिवा लावून त्यात काही दाणे पिवळ्या मोहरीचे टाकावेत. हा उपाय घरात येणारी नकारात्मक ऊर्जा थांबवतो आणि सकारात्मकता वाढवतो असे मानले जाते. तिसरा उपाय म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सतत अडथळे येत असतील तर 7 वेळा त्याच्या भोवती पिवळी मोहरी फिरवून ती होलिकेच्या अग्नीमध्ये अर्पण करावी. हा उपाय दृष्ट किंवा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी केला जातो. चौथा उपाय म्हणजे तिजोरी जवळ किंवा पैशांच्या ठिकाणी थोडी पिवळी मोहरी एक लाल कपड्यात बांधून ठेवणे. हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनसंचय टिकवण्यासाठी केला जातो असे मानले जाते. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी थोडी मोहरी पाण्यात टाकून घरात शिंपडणे. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि मानसिक तणाव कमी होतो असे सांगितले जाते. भक्तांनो, कोणताही उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक भावना. उपाय हा केवळ एक माध्यम आहे. खरी शक्ती तुमच्या विश्वासात आणि प्रार्थनेत असते. होळीचा खरा अर्थ म्हणजे मनातील राग, मत्सर आणि नकारात्मकता जाळून टाकणे. जर मन शुद्ध झाले तर सुख आणि समृद्धी आपोआप येते. होळीच्या या पवित्र दिवशी परमेश्वर तुमच्या घरात आनंद, आरोग्य आणि भरभराट देवो. जय स्वामी समर्थ.